नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाथ डेअरी फार्ममध्ये. बघू शकता आज बाजारातली सर्वात मोठी खरेदी झाली म्हशी बघू शकता. संपूर्ण गाडी आता भरायची तयारी चालू आहे. नमस्कार नवनाथ भाऊ. नमस्कार दादा. कुठून आले शेतकरी? आज आपल्याकडं यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आले. या पुढे आम्हाला परिचय घ्या पुढे. बघू शकता यवतमाळ जिल्ह्यातून शेतकरी आले होते आणि आज संपूर्ण त्यांनी आपल्या घोडेगाव म्हैस बाजारातली सगळ्यात मोठी खरेदी नवनाथ भाऊच्या डेअरी फार्मवरून त्यांनी केली. नमस्कार. कुठून आलेत मामा आपण? आम्ही घाटांजीवरून यवतमाळ जिल्ह्यावरून आले होते. तर भाऊ आज ते एवढे लांबून आले आपल्याकडे बाजारात खरेदी करण्यासाठी. तर एकंदरीत त्यांचा कसा अनुभव होता आपल्या बाजारात आल्यानंतर? अनुभव सांगा कसा आला. आज बाजार कसा वाटला? आमची व्यवहार बाजार चांगला आहे, लोक व्यवहार चांगला आहे. हां हां. तर आता तुम्ही भाऊकडे कॉन्टॅक्ट कसा केला, कशा माध्यमातून? भाऊच्या याच्यातून मोबाईलवर व्हिडिओच्या माध्यम. पुढे हां हां. तर नवनाथ भाऊ आज किती म्हशी खरेदी केल्या? आज ह्या शेतकऱ्याने आपल्याकडून 10 म्हशी खरेदी केलेल्या आहे. 10 म्हशींची हो, खरेदी. आता ही जी गाडी आहे ही गुजरातवाल्याच्या गाडीची भाऊनी खरेदी केली. बघू शकता संपूर्ण गाडी खरेदी केली आणि सगळ्या भाकडाच आहेत ना? सगळ्या भाकऱ्या 4-4, 5-5 महिन्याच्या यातल्या 6 म्हशीला दूध आहे. बाकी ते 2 म्हशी आटलेल्या आहेत फक्त. हां हां. आता दूध असं एका दुधाची आपण त्याला बोली केलेली. हो. पण प्रत्येक म्हैस 3-4 लिटर दूध देणारी सगळ्यात दुसऱ्या याच्या पाड्या. दुसऱ्या वेताच्या पारड्यात लॉट बघू शकता. लॉट एकदम प्रॉपर मुर्रा म्हशी आहेत आणि चेक बिक केल्यात सगळ्या? हो, सगळ्या चेक केलेल्या आहेत. सगळ्या 3 महिन्यापासून ते 6-6.5 महिन्यापर्यंत सगळ्या म्हशी आम्ही चेक केल्या. तर काय म्हणणं आहे, व्यवहार कसा वाटला, काय वाटला? व्यवहार कसा वाटला आमचा बोला ना. हां, माणसं चांगले आहेत. तुम्ही जसं मोबाईलमध्ये पाहिलं तसंच बाजार आहे का आपला? आता भाऊ यांनी ह्या म्हशी घेतल्यात तर याच्यात आपण काय बोली दिली यांना? आता बोली त्यांना अशी दिलेली आहे, एक 8 दिवसात म्हशीचा आग आला किंवा म्हैस आजारी पडली हा. किंवा सडक काही प्रॉब्लेम आला हा. तर इथे आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं, म्हैस घेऊन यायची. एक तर म्हैस तुम्ही बदलून घ्या किंवा तुमची रक्कम वापस घेऊन घ्या. बघा अशी बोली दिलेली आहे आणि म्हशी खरंच खूप सुंदर त्यांनी खरेदी केल्या तिथून आपल्या घोडेगाव म्हैस बाजारमधून. गाडी वगैरे केली का? हा, गाडी केली ना, गाडी केलेली. आता भरायच्यात. आता भारतात बाहेर तर बघू शकता हे टोटल 3 शेतकरी. भाऊची खरेदी आहे. नाव सांगा तुमचं, संपूर्ण गाव सांगा. अमर गजानन रणदिवे, हां हां. जिल्हा यवतमाळ, तालुका घाटंजी. घाटंजी. तर दादा कसं काय वाटलं बाजार आपलं? बाजार 1 नंबर. येणार शेतकऱ्याला काय सांगाल तुमच्या इकडून जर येणार असेल? ती सांगीन आम्ही या हां. आनंदी खरेदी केल्यानंतर. हा, काही नाराज तरी नाही, काही फसव फशीच काही व्यवहार आमचे काही नाही नाही. हा, ते समोर झालं ना तुमच्या. तर बघू शकता एकंदर काय रेटच्या खरेदी आता सरासरी? टोटल म्हशी या 85,000च्या भावाने आखी गाडी घेतलेली. 85,000 भावाने. याच्यात कमी लिंकच्या आधाने सांगायचं वाटलं तर शेतकऱ्याला विचार. बरोबर आहे का? बरोबर आहे. 85,000 आखी गाडीच घेतली सकाळी. बघू शकता 85,000 रुपयाच्या नागाने खरेदी केल्यात आणि भाकड म्हशीचा रेट आता सध्या जादाचे. सध्या रेट वाढलेली सर. हां, पण आता या 2-4 दिवस पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळे थोडा कमी झालेला आहे. हो, तर नाहीतर याच्या आधी काय रेटने घ्यावं लागत होते? याच्या आधी मग 90-95. हो, 90-95चा रेट होता. हो, आज 85 या लॉट खरेदी केला म्हणून लॉट घेतली. त्याच्यामुळे कमी रेटमध्ये त्यांना बसलेले आहेत. तर भाऊ कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना आपला. 8805 1335 85. 85. हा आपला नंबर आहे. आपल्या गोठ्यावरी जरी आले तर काय अडचण हो, नाही. भेटून जातील काय अडचण. ताज्या म्हशी. ताज्या म्हशी बी भरपूर आहेत. आता सकाळी एक आपल्याकडं हैदराबादहून कस्टमर आले. हा. ते जवळजवळ आपल्याकडून 8 ते 9 म्हशी खरेदी केल्या. त्या कालच घेतलेल्या आहेत. मार्केटमध्ये त्यांनी 3 म्हशी घेतल्यात फक्त. यांचा व्हिडिओ आपण करणार आहे. चालतंय दादा. हो, धन्यवाद. धन्यवाद.